धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात स्वर्गीय सविता राजू कांबळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिवंगतांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग तिसऱ्या वर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला। पहिल्या 2 वर्षात गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते, तर यंदा तालुक्यातील समता सैनिक दलाच्या जवळपास 100 गरजू महिलांना काठीचे वाटप करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट एकोंडी रोड येथे दिनांक 14 जुलै रोजी स्वर्गीय सविता राजू कांबळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त धम्मसंस्कार विधी, सामाजिक प्रबोधन आणि समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। दिवंगत सविता कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग तिसऱ्या वर्षी गरजूंसाठी मदतीचा उपक्रम राबविण्यात आला। गेल्या 2 वर्षात गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते, तर यंदा समता सैनिक दलाच्या जवळपास 100 गरजू महिलांना मान्यवरांच्या हस्ते काठीचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, भाजपचे कैलास शिंदे, माजी समाज कल्याण सभापती हरीश डावरे, नगरसेवक बाबा म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि समाज बांधव उपस्थित होते। राजू रतन कांबळे तसेच कांबळे, सोनकांबळे आणि पांढरे परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून दिवंगत सविता कांबळे यांना अभिवादन करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत गरजू महिलांना मदतीचा हात देत त्यांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना सलाम देण्यात आला। आई म्हणजे ममतेचं घर, आठवणींचा सुगंध आणि आयुष्यभराचा आशीर्वाद। तो आता हा जो आपल्याला वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा काही असेल, त्यांचे जे संस्कार दिले त्या आईने, ते संस्कार तेवत ठेवण्याचं काम कोण करत असतील तर त्यांच्या 2 मुलं करत असतील। म्हणजे आपण बघतोय की जी शिकवण आईने त्यांना दिली आहे, म्हणजे आता त्या हयात नाहीयेत, पण तरीही हयात नसताना त्यांच्या आठवण त्यांचे संस्कार, त्यांची दिलेली शिकवण ही म्हणजे गौतम बुद्धांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या शिकवणीला पुढे चालत ठेवण्याचं काम हे दोघंजण करतायत। नक्कीच दादा, तुमच्या कार्याचं खूप म्हणजे बोलावं तितकं कमी आहे। तुमचं माणसं जोडायचं काम आपण आपल्या या ह्याच्यामधून होत आहे आणि खरंच ते बघून कुठेतरी मनाला आनंद होतो की जे आपले संस्कार दीपट ठेवलेले आहेत ते घडवण्याचं काम करतात। आणि नक्कीच आमच्यासारख्या पिढीला तुम्ही एक चांगला संदेश देताय की आपलं जे कार्य आहे ते कायम सद्गुणांकडे जावं। असं काहीतरी एकमेकांच्या सानिध्यात राहून बाबासाहेबांच्या ह्याच्यामध्ये म्हणलं जातं की भीमराव माणसाला माणूस करून गेला, म्हणजे नक्कीच तुम्ही माणसाला माणूस पण शिकवताय असं मी म्हणेन। स्वर्गीय सविता राजू कांबळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सलग 3 वर्षांपासून समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत। यंदा 100 गरजू महिलांना काठीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आलाय। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।